न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। भानुदास एकनाथच्या जयघोषात सर्व पैठण नगरीत संत महंत आणि वारकरी संप्रदाय सह शेकडो दिंड्या दाखल झाल्या आहेत। पैठण शहर भक्तिमय वातावरणात तल्लीन झालाय। जमाते इस्लामी हिंद यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक सलोखा जोपासत आपल्या आदर्श कार्यातून धर्मनिरपेक्षतेचा संदेश देत परंपरागत भारतीय संस्कृती अतिथी देवो भवची परंपरा कायम ठेवत गेल्या 20 ते 21 वर्षांपासून जमाते इस्लामी हिंदतर्फे ऐन उन्हाळ्यात येणाऱ्या श्री नाथषष्ठी यात्रा निमित्ताने पैठण नगरीत सर्व अतिथी आणि वारकरी संप्रदायाच्या सेवेत उन्हामध्ये थंडगार स्वच्छ पिण्याचे पाणी मुबलक आणि मोफत देण्यात येत आहे। तसेच विविध संत महंत आणि इतर महापुरुषांचे इस्लाम धर्माबाबतचे विचार लेखन केलेले पुस्तके हे देखील मोफत वाटप करण्यात येत आहे। यामागील हेतू एकच आहे की खरा इस्लाम धर्म काय आहे आणि त्याची शिकवण आणि प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे जीवन चरित्र मानव जातीसाठी उत्तम उदाहरण आहे हे समाजासमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न जमाते इस्लामी हिंद तर्फे करण्यात येत आहे। नाथषष्ठीच्या संदर्भाने जमाते इस्लाम तर्फे मोफत पाणी वाटप तसेच पुस्तक प्रदर्शन व पुस्तकाचे मोफत वाटप हा जो उपक्रम घेतला त्यांनी तो खरंच कौतुकास्पद आहे आणि ह्या धार्मिक मेळाव्यामध्ये एकमेका धर्माचं नॉलेज वाढावं, एकामेकातल्या गैरसमज दूर व्हावे ही संकल्पना खरंच कौतुकास्पद आहे। या सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि एकमेकाचे आचार विचार समजून घ्यावे आणि आपल्या गैरसमज दूर करावे आणि सर्व भारतीय एक आहे यातून हा नारा जातो। या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। जमाते इस्लामी हिंद या मंडळातर्फे षष्ठीच्या निमित्त गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची पानपुरी या ठिकाणी दिली जाते। त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांचं पुस्तक प्रदर्शन पण असतं। या ठिकाणी पुस्तक पण त्या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे वाटप करत आहात। पुस्तक या ठिकाणी देण्यामागे जे काही सामाजिक ऐक्य आहे, सामाजिक एकता, समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये किंवा समाजामध्ये कसा समतोल राखता येईल यासाठी या पुस्तकाचं आणि धर्माचं या ठिकाणी पालन आणि पोषण करण्यासाठी या ठिकाणी पुस्तकाचं पण वाटप करण्यात येत आहे। त्या ठिकाणी जी काही पानपोळी आहे ती शुद्ध पाणी वारकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी दिलं जातं। त्याचप्रमाणे पुस्तकातून सुद्धा बरेचसे जे काही गैरसमज आहेत हे पुस्तक दिल्यानंतर पुस्तकाचं जर वाचन सर्व सामान्य प्रकारचे उपस्थित आहे। गेले अनेक 15 वर्षापासून जमाते इस्लामी हिंद यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे। या माध्यमातून पुस्तकाचं मोफत वाटप या ठिकाणी होत असतं। त्याचप्रमाणे या ठिकाणी पालखीची सुविधा त्यांच्या मार्फत केली जाते। सामाजिक ऐक्य, सामाजिक समता, बंधुता आणि आपुलकी आणि प्रेम हे जीवाभावाचं आपुलकीचं नातं त्यांनी यावर्षी तरी जपलेलं आहे। गेल्या 15 वर्षापासून जमाते इस्लामी हिंद हा उपक्रम राबवत आहे। नक्की हा उपक्रम आपल्या पैठण तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे, कारण की त्यांची एक प्रामाणिक भावना निघाली की या देशामध्ये समानता आणि एकता राहावी, आपण सर्व भारतीय आहोत, सर्व समाजाचा आपण सन्मान केला पाहिजे याप्रमाणे जर भावना व्यक्त करून दरवर्षी नागरिकांसाठी आणि आनंदाची भावना जे भाविक आहेत यांच्यासाठी हे पानपोळी आणि मोफत पुस्तक द्यावे लागतात। यावेळी कर्तव्यदक्ष पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, उपपोलीस निरीक्षक संभाजी खाडे, उपपोलीस निरीक्षक वैभव सारंग, गोपनीय शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र अंधारे, राजेंद्र अटोळे, वकील संघाचे अध्यक्ष SL जाधव, उपाध्यक्ष वैभव चव्हाण, सचिव SB खडसन, सदस्य दायकर, पैठण शहर काझी फजलुल्ला आणि जमाते इस्लामी पैठणचे अध्यक्ष ॲडव्होकेट इम्रान शेख, सचिव झाकीर शेख, आमेर मंजन, उजेब बोरी, चांदपाशा कट्यारे, बादशाह भाई, आरिफ कुरेशी, शोएब, अब्दुल रहमान, मरियम शेख, हबीब चौस आदी यावेळी उपस्थित होते। न्यूज सुपर वन साठी अनिस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।